नागपुर मनपा चुनाव के लिए नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि जैसे जैसे करीब आ रही है वैसे वैसे माहौल भी गर्माता जा रहा है। इस बीच आवेदन लेने के बाद नामांकन दाखिल करने वालों की संख्या बढ़ने लगी है। चुनाव आयोग के कार्यक्रम के अनुसार मंगलवार से ही नामांकन दाखिल करने की शुरुआत हुई, लेकिन 2 दिनों तक किसी भी उम्मीदवार ने नामांकन दाखिल नहीं किया था। अब केवल 5 दिन ही शेष रह गए हैं। शुक्रवार को चुनाव के लिए राष्ट्रवादी अजित पवार गुट से पूर्व नगर सेविका आभा पांडे, कांग्रेस के पूर्व नगर सेवक पुरुषोत्तम हजारे सहित कांग्रेस के कुछ अन्य उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया। फिलहाल महायुति में राष्ट्रवादी अजित पवार गुट को कितनी सीटें मिलेगी यह स्पष्ट नहीं होने के बाद भी आभा पांडे ने नामांकन दाखिल कर दिया। महानगर पालिका चुनाव के लिए राजनीतिक सरगर्मियां बढ़ने लगी है। महायुति व महाविकास आघाड़ी में सीटों के बंटवारे की प्रक्रिया अंतिम चरण में है। भले ही बंटवारा नहीं हुआ है, लेकिन इच्छुक पार्टी के नाम से उमेदवारी नामांकन दाखिल करने लगे हैं। पक्षाकडून आज अर्ज मी भरलेला आहे। आमच्या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आज मी माझा नामांकन पत्र दाखल केलेलं आहे। अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे, जागा वाटपही व्हायचे, अशा परिस्थितीत तुम्ही अर्ज सादर करताय? नाही, ती जरी व्हायची असेल परंतु ही आपल्या मनाने नाही तर ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच आज मी फॉर्म भरलेला आहे। एबी फॉर्म सोबत दिलेला आहे की एबी फॉर्म कधी देणार? नाही, एबी फॉर्म येईल ना पार्टीचं। जर पार्टीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भरा म्हणजेच ते एबी फॉर्म पण येणार आहे। कुठतरी महायुती होत नसल्यामुळे स्वबळाचा नारा असणार आहे राष्ट्रवादी? नाही बघा, तो निर्णय हे ज्येष्ठ पातळीवरचे जे नेते आहेत त्यांचं आहे की युती होईल की नाही होईल। अजून अद्यापही चर्चा सुरू आहे, म्हणजे जे काल दाखवत होते ते तसं नाही आहे काही प्रकरण। अद्यापही ती चर्चा सुरू आहे महायुतीत पक्ष येण्याची आणि निवडणूक होण्याची। तर हो किंवा न हो तुम्ही लढणार पक्ष? युती हो किंवा न हो, आदेश हे ज्येष्ठ नेत्यांचं होतं की तुम्हाला फॉर्म भरायचं, त्यानुसार आज काही मुहूर्त साधून तुम्ही फॉर्म भरलाय? काय आज काही मुहूर्त साधून तुम्ही फॉर्म भरलाय? आज मुहूर्त आहे विशेष? नाही बघा, जेव्हा लढाई लढावी लागते ना आणि रिंगणात जर यावं लागते ना तर सगळं बघून यावं लागतं। बघून आलेलो आहे। काही शुभ मुहूर्त होता 2 वाजेपर्यंत अशी माहिती आहे। बहुतेक तुमची माहिती खरी आहे। ठीक। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।